सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज वार आहे शनिवार। स्वामी माऊलींची खूप छान अशी पूजा झालेली आहे। स्वामीने बघा गोड असा पॅरेट ग्रीन कलरचं वस्त्र घातलेलं आहे। नैवेद्यामध्ये स्वामींनाच केळी दिलेली आहे। तसंच बघा सुंदर अशी ही जी स्वामींची वस्त्र आहेत ते तुम्हाला हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। भरपूर कलरमध्ये आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे जे वस्त्र आहेत ते अगदी कमी किमतीमध्ये आपण तुमच्यापर्यंत घरपोच पाठवण्याची सेवा एक करतोय। स्वामी नैवेद्य ग्रहण केला बघा, फूल टाकलं। असं स्वामींची खूप छान अशी तुम्ही सुद्धा पूजा केली आणि स्वामी नैवेद्य ठेवला ना, स्वामी माऊली नैवेद्य नक्की ग्रहण करतात। काही ना काही संकेत मिळतात बरं का आपल्याला। तर तसंच बघा स्वामींना परवा झुणका आणि चपाती दाखवली होती ना, तर त्याच्यानंतर थोड्या वेळाने झुणका चपाती ताट खायला घेण्यासाठी बघितलं तर त्याच्यामधले असे 2 तुकडे असं थोडाफार झुणका वेगळा झालेला होता। आणि कसं होतं कधी कधी माऊली स्वतः नैवेद्य ग्रहण करतात बरं का। म्हणजे असं तुम्ही जर महिन्यातून खूपदा करत असाल किंवा रोजच नैवेद्य ठेवत असाल, तुम्हाला महिन्यातून एकदा ना एकदा तर नक्की अनुभव येईल की स्वामी नैवेद्य ग्रहण करतात की नाही। पण त्यासाठी तेवढं पावित्र्य तेवढी सात्विकता आपल्या घरामध्ये सुद्धा आपण पाळावी लागते। तर स्वामींची पूजा झाली की बऱ्याचशाच ताई म्हणतात की पंचपक्वान्न नैवेद्य दाखवायचा का ताई? तर असं काही नाही। तुमच्या घरामध्ये खडीसाखर असेल, गुळफुटाणे असेल, दूध असेल, अगदी चहा असला तरी चालतो। तर मी बघा सकाळी नैवेद्यासाठी स्वामी माऊलींना केळीचा नैवेद्य दाखवला आहे। पूजा खूप छान झाली स्वामींची। तसंच बऱ्याच ताईंना माता लक्ष्मीचा हा फोटो हवा होता, तर माता लक्ष्मीचे आपल्याकडे बरेचसेच आता हे फोटो उपलब्ध आहेत। तर माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची एखादी फ्रेम धनाचा वर्षाव करणारी घरामध्ये असावी, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा धनाचा वर्षाव होत असतो। त्याचप्रमाणे बघा माता लक्ष्मीला मंत्रपुष्पांजली तुम्हाला करायची आहे, जसं की सुगंधी फुलाची बरं का। तर सुगंधी फुलं तुमच्या इथं मिळतच असतील, नसतील तर तुमच्यातल्या गुलाबाच्या पाकळ्याने जरी गुलाबाची पाकळी असायला पाहिजे मंत्रपुष्पांजलीसाठी, किंवा मोगऱ्याची जरी फुलं असतील सुगंधी तरी चालेल। तर तुम्ही अशी मंत्रपुष्पांजली माता लक्ष्मीची करा। माता लक्ष्मीची कृपा तुमच्या सर्वांवरती सदैव राहू दे हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते। तर सकाळच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशाच ताईंच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील। तर स्वामींची माता लक्ष्मीची जो मनापासून सेवा करतो त्याला भगवंत नक्की भरभरून देतो, ह्याचा अनुभव स्वतः मला सुद्धा आहे। जेव्हा जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होतो, भगवंताशी एकनिष्ठ होऊन बोलतो, तेव्हा तेव्हा भगवंत आपले हाक नक्की ऐकतात। तसंच बघा सकाळी चंदन माझ्याकडे जो अष्टगंध मिळतो तो अष्टगंध लिंपन मी केलेला आहे पादुकांना। हे स्वामींच्या वटवृक्ष पादुका आहेत। तर जेव्हा वटवृक्ष पादुका बनल्या तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ह्या मोठ्या साईजच्या पादुका कोणाकडेही नाही आहेत, त्या मला भेटल्या। तर एक मठामध्ये स्वामींच्या अक्कलकोटला पुजारी दादा आहेत, तर त्यांनी सर्वप्रथम त्रिपुरा पौर्णिमेला अभिषेक घालून त्यांनी पाठवून दिल्या ह्या पादुका। आणि तेव्हापासून बघा त्या पादुकावरती डोकं ठेवल्यानंतर साक्षात स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवल्यासारखं स्वतः अनुभवले मी। ज्या ताईंनी अनुभवले त्यांनी सुद्धा कमेंट नक्की करा। तर बऱ्याच ताई पादुकासुद्धा ह्या आहेत का विचारतात, तर ह्या पादुका तुम्ही अक्कलकोटमध्ये जाऊन चौकशी करू शकता, मिळतील। तर बऱ्याचशाच लोकांचं एक शंका असतात बरं का, त्या वटवृक्षाच्या आहेत का, कशा आहेत, काय आहेत, खरंच त्या वटवृक्ष आहेत का? तर ह्या ज्या तुम्ही बघताय ह्या खरंच वटवृक्ष आहेत, कारण जेव्हा ते झाड वटवृक्षाचं फांदी तुटली होती तेव्हा ह्या सर्वात अगोदर दादांनी मला दिलेले आहेत पाठवून। तर आता तशा आहेत का सेम, अशा सुद्धा बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न आहे। पण मी सर्वांना एकच सांगू इच्छिते, कसं असतं दगडाच्या सुद्धा पाया पडल्यानंतर दगडाला सुद्धा देव पण येतं। त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या पादुका घेता त्याच्याशी काही संबंध नसतो, पण तुम्ही त्यात स्वामींना बघता का, ही खूप मोठी भक्ती किंवा ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का। कसं असतं माहिती आहे का, आता स्वामी मूर्तिरूपात माझ्या घरामध्ये विराजमान आहेत, पण मी स्वामींना साक्षात अनुभवते, साक्षात स्वामी बसलेत असं मला जाणवतं, असं मी बघते आणि मला तसे स्वामी दिसतात। तर कसं असतं माहिती आहे का, ही फक्त मूर्ती नसून त्याच्यामध्ये आपले सर्वांची स्वामी माऊली आहे। त्याच्यामध्ये आपण प्राण प्रतिष्ठा केली, स्वामींना आपण त्याच्यामध्ये बघतो, स्वामींना जिवंत अनुभवतो। शेवटी आपली भक्ती आणि भाव खूप महत्त्वाचा असतो बरं का। त्यामुळे तुम्हाला जर पादुका हव्याच असतील तर तुम्हाला जिथं भेटतात तिथून तुम्ही अगदी घ्या आणि तुम्ही फक्त भक्ती मनापासून करा। त्या खऱ्या आहेत का, त्या खोट्या आहेत का, त्या कशा आहेत, मनात शंका कुशंका कोणताही किंतु परंतु आणू नका। मनामधून जर भक्ती केली तर ती भगवंतापर्यंत नक्की पोचते, ह्याचा अनुभव खूपदा मला येतो। आता आपल्या घरामध्ये ज्या मूर्त्या आहेत आपण बघा त्या कोणाच्या पंचधातूच्या आहेत, कोणाच्या पितळेच्या आहेत, कोणाच्या
चांदीच्या आहेत, मग त्याच्यामध्ये देव नाही असं नसतं ना. सगळीकडे देव एक समानच असतो, सगळ्यांना देव एक समानच आशीर्वाद देतो. असं नाही की ज्याच्या देवघरामध्ये चांदीच्या मूर्त्या आहेत, पंचधातूच्या मूर्त्या आहेत, त्यांच्याच घरी देव आहे आणि आमच्या घरी पितळेच्या मूर्ती आहे, मातीच्या, आमच्या घरी देव नाही आहे, असं नसतं. भगवंत प्रत्येक मूर्तीमध्ये, प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीमध्ये वास करत असतो. नकळत का होईना, आपल्याला ते दिसत नाही. भगवंत अदृश्य असतो, कधी फुलाच्या स्वरूपात, कधी फुलपाखरूच्या स्वरूपात, तर कधी कशाच्या स्वरूपात भगवंत आपल्याला दर्शन देत असतो. पण बघण्याची दृष्टी आपली असायला पाहिजे. कोणत्या गोष्टीमध्ये मनामध्ये शंका नका आणू की हे ओरिजिनल आहे का, हे डुप्लिकेट आहे का, हे असं काय आहे, तसं काय आहे. बरेचसेच प्रश्न बऱ्याचशाच लोकांचे असतात. काही काही गोष्टी तुम्ही बघून घेतल्या पाहिजे, हे सुद्धा मला मान्य आहे. पण जेव्हा देवाची गोष्ट येते ना, तेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न नका आणत जाऊ की ह्या सेवेने मला फरक पडेल का, आणि सोन्याच्या मूर्तीवर अभिषेक केल्याने तुम्हाला फळ मिळतं आणि पितळेच्या मिळत नाही, असं काही नसतं. शेवटी आपलं कर्म आणि प्रारब्ध ह्याचा हिशोब करूनच आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ नेहमी मिळत असतं बरं का. फक्त तुमचा भाव, तुमची श्रद्धा बघितली जाते. आता आम्ही स्वामींच्या मूर्त्या देतो, घरपोच आम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती पोचवतो. ह्याचा अर्थ असा नाही आहे की स्वामींची मूर्ती असेल तरच भक्ती स्वामींपर्यंत पोचते किंवा करावी. अगदी स्वामींची सेवा करण्यासाठी तुम्हाला मूर्तीची सुद्धा गरज नाही आहे, फोटोची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही 2 अगरबत्त्या लावा, 1 दिवा लावा आणि स्वामी माऊलींचा अखंड नामस्मरण करा. तुम्ही जिथं जिथं स्वामींची सेवा चालू करता तिथं तिथं माऊलींनी तुमची सेवा स्वीकारतात. पण कसं आहे की आपल्या मनाच्या समाधानासाठी किंवा आपल्याला साक्षात माऊलींना समोर डोळ्यासमोर बघायचं असतं, माऊलींना वस्त्र घालायचे असतात, माऊलींना सजवायचं असतं, म्हणून आपण माऊलींची मूर्ती घेतो, प्राणप्रतिष्ठा करतो, माऊलींना नैवेद्य भरवायचा असतो. म्हणजे आपल्या मनाच्या समाधानासाठी किंवा आपल्या घरामध्ये स्वामी साक्षात असावेत असं प्रत्येकाला वाटतं, म्हणून आपण मूर्ती घेऊन सेवा करतो. म्हणजे कसं बिना मूर्तीचं काही काही वेळेस मन लागत नाही, पण जसं स्वामी घरात आले की आपलं सेवेमध्ये मन लागतं, आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं बरं का. आणि हे खरं आहे. आणि त्यामुळेच बघा, तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं जे होते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळाली असतील. तुमचा भाव आणि तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्या भावाने भगवंताला भजता, भगवंताची सेवा करता, आराधना करता, कोणत्या भावाने भगवंताला घरी घेऊन जाता. आता बराचसाच वर्ग असा आहे की आयुष्यात खूप दुःख आहे, संकट आहे, प्रॉब्लेम आहेत, म्हणून भगवंताला घरी घेऊन यायचं आणि सतत त्याला गारा निघायचे. आणि जेव्हा आपलं चांगलं होतं ना, तेव्हा त्या भगवंताला 2 हाताने नमस्कारसुद्धा करत नाही. म्हणजे विसर पडतो. म्हणजे स्वार्थापोटी केलेली ही भक्ती असते. आणि जो भगवंताला माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं आहे किंवा हाय त्या माझ्या झोपडीमध्ये तुम्ही वास्तव्य करावं, हाय त्या माझ्या परिस्थितीमध्ये, हाय त्या माझ्या प्रसंगामध्ये तुम्ही सोबत राहावं, म्हणून एक भक्त देवाला सोबत घेऊन येतो किंवा त्या देवाची प्राणप्रतिष्ठा करतो. तर बघा, अशा प्रकारे की स्वार्थ आणि निस्वार्थ ह्या दोन्ही गोष्टी सेवेमध्ये असतात. पण जो निस्वार्थ भावाने स्वामींना घरी आणतो, निस्वार्थ भावाने सेवा करतो, त्याच्या पाठीशी भगवंत नेहमी असतो. कारण भगवंताला माहिती आहे की ह्या भक्ताच्या आयुष्यात दुःख आहेत, संकट आहे, प्रॉब्लेम आहेत, खूप खूप हा भक्त माझा त्रस्त आहे, पण ह्याच्या आयुष्यात ह्याला स्वतःला राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, तरी हा माझी भक्ती करतोय, तरी मला तो त्याच्या घरी घेऊन चाललाय. काही काही वर्ग असं सुद्धा म्हणतो की देव आधी आम्हाला काहीतरी देऊ दे, मगच आम्ही देवाची सेवा करेन, भजेल. आता बऱ्याचशाच ताई आहेत की ज्यांना स्वामींची मूर्ती घ्यायची इच्छा आहे, पण त्यांचं एकच मत आहे की स्वामींनी स्वतःचं घर द्यावं, तेव्हा स्वामींना मी माझ्या घरी घेऊन जाईल. म्हणजे देवाला तुमची गरज नाही आहे, आपल्याला देवाची गरज आहे. भगवंताला आपली गरज नाही आहे, आपल्याला भगवंताची गरज आहे, त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, त्यांच्या साथीची गरज आहे. जसे आहात त्या परिस्थितीमध्ये देवाची सेवा चालू करा, तुमचे दिवस नक्की चांगले येतील. बराच वर्ग असा चुकीचा विचार करतो की देवाने काहीतरी द्यावं, मगच त्या देवाला मी भजेल, मगच त्या देवाला मी घेऊन येईल, मगच त्या देवाचा अभिषेक करेल, मगच त्या देवाची भक्ती करेल. हे चुकीचं आहे. देवाने काहीतरी द्यावं म्हणूनच देवाची स्वार्थापोटी का सेवा करावी. ह्या देवाने खूप चांगला जन्म दिला आहे, ह्या देवाने खूप छान असं जग बघण्याची सुंदर दृष्टी दिली आहे, आपल्याला छान शरीर दिले कष्ट करण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला डोकं दिलेलं आहे. खूप काही चांगल्या गोष्टी ज्या देवाने दिल्यात त्या तुम्ही बघा. आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी दिल्या, कितीतरी योनी भटकून मानव जन्म दिला देवाने, आपल्याला ह्या सृष्टीवरती जन्माला आणलं, ह्या सृष्टीवरती सुंदरसं जग बघू शकलो, आपल्याला भरपूर अशी ह्या देवाने नाती दिली, आई दिले, वडील दिले, भाऊ दिले, बहीण दिले, ह्या देवाने आपल्याला बंगला दिला, गाडी दिली, भरपूर काही दिलं. म्हणून त्या देवाला पूजा करा, म्हणून त्या देवाचं पूजन करा. नेहमीच काहीतरी पाहिजे म्हणूनच त्या देवाची पूजा करायची नाही. कारण ह्या देवाने खूप काय आपल्याला दिले, लोभ आणि मोह नसावा. ह्या सृष्टीवरती आपण सुखी समाधाने आहे, चांगलं जीवन जगतोय, आपलं स्वतःचं छोटं का होईना अस्तित्व आहे.
ह्या गोष्टीचं तुम्ही समाधान माना आणि त्या देवाची, त्या भगवंताची पूजा करा. ना की तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहेत. असं खूप वर्ग बघितला मी की स्वामींची मूर्ती घेतली, काहीतरी प्रसंग किंवा काहीतरी दुःख आपल्या आयुष्यात बघा, काहीतरी दुःख आल्याशिवाय आपण देवाला आठवत नाही. काहीतरी प्रॉब्लेम, संकट आल्यावर देवाचा धावा घेतो, देवाच्या चरणाशी जातो, म्हणून देवाला घरी आणतो. कोणतर सांगतं स्वामी समर्थांची पूजा करा, स्वामी समर्थांची सेवा करा, तुमचं चांगलं होईल. कलियुगात स्वामी समर्थ महाराज साक्षात जिवंत आहेत, ते गेलेले नाही आहेत. त्यांची भक्ती करल त्याला काही ना काहीतरी प्रचिती, अनुभव, फळ मिळतं. म्हणून तो भगवंताच्या चरणाशी जातो, त्यांची मूर्ती आणतो, अभिषेक करतो, अतोनात प्रयत्न करतो, रात्र दिवस जप करतो, सारामृत असतो, जो जो काय काय सांगल ते करतो. पण एक दिवस त्याच्या सेवेने त्याचा कर्म प्रारब्ध भोगून घेऊन स्वामी जे त्याला हवं ते देतात. त्याच्यानंतर तो त्या भगवंताला दिवाळी लावत नाही, अगरबत्ती लावत नाही, होतच नाही माझ्याने, मला वेळच भेटत नाही. म्हणजे त्यावेळेस त्याची कारणं सुरू होतात, कारण त्याला स्वामींनी संकटमुक्त केलेलं असतं ना, त्याला आता देवाची गरज वाटत नाही. म्हणजे असेही भक्त असतात की काम होईपर्यंत अगदी स्वामींच्या चरणाशी असतात, अगदी वेळात वेळ काढून भरपूर सेवा करतात. पहिलं प्राधान्य सेवेला, स्वामींना, त्यांच्या पूजेला. पण जसं त्यांच्या आयुष्यात सुख येतं ना, तसं त्यांची स्वामींप्रतीची भक्ती कमी होते, स्वामींप्रतीचा विश्वास कमी होतो आणि नंतर असं म्हणतात की आम्हाला होईल तशी आम्ही भक्ती करतो, आम्हाला जमल तशी आम्ही सेवा करतो. मग जेव्हा तुमच्या आयुष्यात संकट होते तेव्हा असे नाही म्हटले की आम्हाला जमल तसं देवा फळ दे, तुला जमल तसं देवा आम्हाला आशीर्वाद दे, तुम्हाला जमल तसं देवा आमचा कर्मभोग कमी कर, कर्मभोग प्रारब्ध लगेच कमी करा देवा, लगेच फळ द्या, लगेच पैसा, प्रॉपर्टी, धनदौलत मला एका रात्रीत मिळू दे. पण सेवा असं सातत्यानं कोणीच करत नाही. त्यामुळे बघा, आईच्या पोटामध्ये बाळ जन्मालेलं सुद्धा 9 महिने लागतात. त्याचप्रमाणे सेवेचं फळ मिळायला सुद्धा काही कालावधी द्यावा लागतो. तुमचे कर्मभोग भोगल्याशिवाय काहीच मिळत नाही. जो देव कर्मभोग तुमचा भोगून घेतो त्या भगवंतालाही तुमच्या कर्मभोगाच्या असंख्य यातना असतात, त्रास होतो, कारण त्यांच्या भक्तांनी खूप वाईट पाप किंवा वाईट कर्म करून ठेवलेले असतात. तो देवसुद्धा भोगून घेतो. त्यामुळे प्रत्येकाच्या नेहमी कर्माचा हिशोब होतो बरं का. तुम्ही किती सेवा करताय त्याच्यापेक्षा तुमचं कर्म किती चांगलं आहे ह्यालासुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अन्नदान करा, स्वामींची आवडणारी सेवा करा, एखाद्याच्या मदतीला जाऊ शकत असाल तर जा, एखाद्याचा आधार बनवू शकत असाल तर बना. पण तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर कधी कोणाच्या दुःखाचं कारण बनू नका किंवा कधी कोणाला विनाकारण त्रास नाही द्यायचा. कारण कसं असतं, शेवटी आत्मा दुखला, आत्मा रडला, आत्म्याला त्रास दिला तर आपल्यालासुद्धा भगवंत खूप मोठी शिक्षा होऊ शकते किंवा आपला कर्मभोग आपण वाईट करत जातो. त्याचप्रमाणे तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेमध्ये सातत्य ठेवा, त्या सेवेमध्ये सातत्य ठेवून तुम्ही सेवा करा. ज्या भगवंताच्या चरणाशी आहात त्या भगवंताची आयुष्यभर, म्हणजे जोपर्यंत आपल्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत त्या भगवंताची सेवा करा, त्या भगवंताशी एकनिष्ठ राहा आणि रोज रात्री झोपताना त्या भगवंताला धन्यवाद म्हणा. कारण आजचा दिवस चांगला गेला, आजच्या दिवशी खूप चांगली रोजीरोटीची कमाई झाली, आजच्या दिवशी खूप चांगला व्यवसाय झाला, आजच्या दिवशी खूप चांगली लोकं भेटली, आजचा दिवस माझा खूप आनंदात गेला, आजच्या दिवशी मी खूप चांगलं भोजन केलं, आजच्या दिवशी मला तुम्ही खूप चांगलं नाही का आरोग्य दिलं, आजच्या दिवशी तुम्ही मला खूप सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवलं, आजच्या दिवशी तुम्ही मला खूप चांगलं सांभाळून घेतलं, आजच्या दिवशी माझ्या हातून काही वाईट घडलं नाही, म्हणून तुमचे धन्यवाद आणि आभार. रोज रात्री झोपताना एक 10 मिनटं तरी भगवंताचे आभार माना. त्याचप्रमाणे उठल्या उठल्या पहिला नमस्कार सर्वात अगोदर भगवंताला करा, सर्वात अगोदर भगवंताची पूजा करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या दिवसाची दिनचर्या सुरू करू शकता. तर अशी आजची स्वामी माऊलींची छान अशी पूजा होती. तुम्हीसुद्धा छान अशी पूजा करा, सेवेकरी बना, सेवेकरी घडवा. आणि तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा, स्वामी माऊली जाणार आहेत ताईकडं उत्तराखंडला, त्यांचीसुद्धा पूजा झालेली आहे. तर गंध वगैरे लावून सर्वांची मला पूजा करावी लागते. तर उत्तराखंडला ताईंनी स्वामींची मोठी मूर्ती आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे. आता प्रकट दिन पण येत आहे, त्यासोबत ताईंनी स्वामींचे 7 रंगाचे वस्त्रसुद्धा ऑर्डर केलेले आहेत, कंता, टोपी, शॉल. कारण वस्त्र म्हणजे एक आम्ही सेवा करतोय, कारण जे गरजू आहेत, ज्यांना खरंच रोजगार नाही आहे, अशा ताईंकडून हे वस्त्र शिवून घेतले जातात. त्यांना पण सेवेमधून 2 पैसे मिळतात आणि त्यांचंही घर चालतं, त्यांचाही उदरनिर्वाह चालतो. त्याचप्रमाणे बघा, हा ताईंनी तुपाचा डब्बा घेतला आहे रोज सेवेसाठी, 50 वातींचा तुपाचा डब्बा आहे. हा स्वामी मूर्ती आर्टचा आमचा जो काही व्यवसाय आहे, जो स्वामींच्या कृपेने माऊलींच्या सेवेतनं ह्याची सुरुवात झाली. तर बघा की ह्यातून बऱ्याचशाच लोकांना रोजगार मिळाला, बऱ्याचशाच ताईंना स्वामींचे वस्त्र शिवण्याचं काम भेटलं. कारण स्वामींची कंता टोपी, स्वामींचे वस्त्र हे पहिल्यांदा आम्ही बनवले आणि त्याच्यानंतर सर्वांच्या घरोघरी स्वामींचे वस्त्र पोचले. आणि वस्त्र बनवण्यापेक्षा
स्वामींना निस्वार्थ भावाने सजवायचं, नेहमी वस्त्र घालायचं, स्वामींना कांता टोपी, स्वामींचे अलंकार. तर बघा ह्याच्यातून फक्त आम्हीच कमवत नाही किंवा आमचं चांगलं होतंय असं नाहीये, बऱ्याचशाच ताईंचं चांगलं होतंय. तर बघा की स्वामींनी रतन टाटासारख्या इतक्या महान व्यक्तीची निवड केली, कारण त्यांनी बघा लाखो लोकांना रोजगार दिला. कारण भगवंत प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याची निवड करूनच ह्या पृथ्वीवरती त्याला जन्माला घालतो. त्यांना माहिती असतं की ह्या व्यक्तीमुळं लाखो लोकांचं पोट भरणार आहे. जसं की रतन टाटा आहेत, तर लाखो लोकांचं पोट त्यांच्यामुळे भरते. आज लाखो लोकांना रोजगार, आज लाखो लोकांना नोकरी, जॉब उपलब्ध झाला. त्यामुळे जेव्हा उद्योजक किंवा व्यवसाय किंवा बिझनेसमॅनची निवड स्वतः देव करतो, कारण त्याच्यामध्ये ते स्किल का असतं, कारण भगवंताला माहिती आहे का हा व्यक्ती जो आहे तो ह्या व्यक्तीमुळं अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे, ह्या व्यक्तीमुळं अनेक लोकांचं भलं होणार आहे, ह्या व्यक्तीमुळं अनेक लोकांची चूल चालणार आहे, हे भगवंत. त्यामुळे भगवंत विशिष्ट कामासाठी आपल्याला जन्माला घालतो. कोणाच्या नशिबात नोकरीच असते, कारण तो फक्त नोकरी करून स्वतःच पोट भरू शकतो. तो कधी समाजाचं कार्य किंवा समाजासाठी त्याची निवड झालेलीच नसते. जो व्यवसाय उद्योजक असतो, जी बिझनेस वुमन असते, बिझनेसमॅन असतात किंवा मोठे मोठे उद्योगपती असतात, व्यापारी असतात, तर देवाला माहिती आहे की ह्याच्यामुळं अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे किंवा ह्या व्यक्तीमुळं अनेक लोकांचं घर चालणार आहे. तर प्रत्येकाला विशिष्ट कार्यासाठी ह्या जगामध्ये देवानी जन्माला घातलेलं असतं. त्यामुळे बघा मला खूप छान वाटतं की आपली निवड योग्य कामासाठी झाली आणि त्यातल्या स्वामींच्या कार्यासाठी झाली. आणि ह्याच्यामधून बघा जसं की आमच्याकडे काकू येतात पॅकिंगच्या कामाला, अभिषेक आहे, अजून एक ताई आहे आमच्या घरी कामाला, अजून एक दादा, म्हणजे आमच्याकडे 4 लोकांना रोजगार मिळाला आहे. स्वामींनी दिलाय, आम्ही काहीच केलं नाही बरं का, हे स्वामींनीच केलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा वस्त्र शिवणारे आमच्याकडे 3 ताई आहेत, त्यांना स्वरोजगार, म्हणजे आज 7 ते 8 लोकांना ह्याच्यामधून रोजगार मिळाला आहे आणि त्यांचं सुद्धा घर चालते. फक्त निमित्त मात्र आम्ही आहोत, आमची निवड केली स्वामींनी, पण आज त्यांचं चांगलं होते, घर बसल्या त्यांना काम मिळालं, घर बसल्या त्यांच्याकडून स्वामी एवढी छान अशी सेवा करून घेतात. त्यामुळे बघा कधी काही मिळालं नाही आयुष्यात तरी दुःख नाही वाटत, कारण स्वामींचं कार्य करतोय आणि स्वामींनी त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपली निवड केली, ही खूप मोठी आज लाख मोलाची गोष्ट आहे. कारण ह्या जगामध्ये बघा कितीतरी लोक जन्म घेतात, विशिष्ट ध्येयासाठी त्यांना भगवंताने निवडलेलं असतं. कोणी काही करतं, आपण म्हणतो हा असं, तसं नाही आहे, कारण त्या भगवंतानेच त्याची निवड केलेली असते. त्यामुळं त्याच्याकडून ते भगवंत कार्य करून घेतातच. तर असं स्वामींनी हे सगळं देऊन आमच्याकडून एक कार्य करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा स्वामी मूर्ती आर्टमधून बरेचसेच अनाथाश्रम, वृद्धाश्रमला मदतसुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. एक मुंबईचं वृद्धाश्रम आहे, त्यांना सतरंजीची गरज आहे, तर त्यांना त्यासुद्धा पाठवायच्या आहेत. तुम्हीसुद्धा बघा ह्या सेवेचा भाग बनू शकता. तुम्हाला जिथे जिथे वाटलं तिथे तुम्ही सुद्धा अन्नदान करा. ज्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी तुम्ही सुद्धा त्यांना प्रोव्हाइड करा. कारण कसं आहे, हे स्वामींचं आहे, हे आमचं काहीच नाही. त्यामुळे स्वामी जिथं सांगतील तसं तुम्हाला कोणाला गरज असेल तुमच्या आसपासच्या अनाथाश्रम, वृद्धाश्रमसाठी, तर तुम्ही स्वामी मूर्ती आर्टला नक्की मेसेज करा, कॉन्टॅक्ट करा. फक्त मेसेज करा वृद्धाश्रम, अनाथाश्रमसाठी मदत हवी आहे म्हणून. ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी स्वामी मूर्ती आर्टमधून जेवढी होईल तेवढी आम्ही मदत करणार. कारण हे सगळं स्वामींचं कार्य आहे आणि स्वामींची इच्छा असेल तिथं आम्ही कार्य करतच असतो. तर आजचा व्हिडिओ असा होता. आजची छान अशी स्वामींची पूजा झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.